So next part is the Bohr's atomic model. हा पार्ट आता खूप इम्पॉर्टंट आहे, खूप इझी पण आहे. ओके, फ्रॉम मेन्स नीट सीईटी पॉइंट ऑफ व्यू, ओके, फ्रॉम ऑल एक्झामिनेशन पॉइंट ऑफ व्यू, that is Bohr's atomic model. Bohr's atomic model. आता सगळ्यात महत्वाची गोष्ट काय आहे, आता जे जे थॉम्सनचं मॉडेल आहे किंवा रुदरफोर्डचं मॉडेल आहे किंवा बोहरचं मॉडेल जे आहे ते मोस्टली दीज आर रिलेटेड टू हायड्रोजन लाईक ॲटम. ही सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे. हायड्रोजन अँड हायड्रोजन लाईक ॲटम म्हणजे मल्टी इलेक्ट्रॉन ॲटम जे आहेत त्यांच्याशी रिलेटेड हे मॉडेल नव्हते. त्याच्यामुळे एका स्टुडंटनं क्वेश्चन विचारला होता, सर अनेक इलेक्ट्रॉन असले तर कोलॅप्स होताना स्ट्राईक होणार नाही का? तर ह्या अजून जो स्टडी चालू होता तो हायड्रोजन गॅसचे रिलेटेड होता किंवा हायड्रोजन लाईक ॲटमचे रिलेटेड होता. आता हायड्रोजन ॲटम आणि हायड्रोजन लाईक ॲटम म्हणजे काय, ही कन्सेप्ट देखील इथं लक्षात घेण्यासारखी आहे. हायड्रोजन ॲटम मध्ये काय असतं, न्यूक्लियस असतो आणि त्याच्याभोवती एक इलेक्ट्रॉन रिव्हॉल्व्ह होत असतो. तर हायड्रोजन लाईक ॲटम म्हणजे काय होणार, सिमिलर टू दॅट ओनली. न्यूक्लियस असणार आहे आणि त्याच्याभोवती एकच इलेक्ट्रॉन रिव्हॉल्व्ह होत असणार आहे. ही अगोदर एक कन्सेप्ट लक्षात घ्या, हायड्रोजन अँड हायड्रोजन लाईक ॲटम. ओके, सो बोहर्स ॲटॉमिक मॉडेल इज ऍप्लिकेबल ओनली टू, म्हणजे हे बोहर्स ॲटॉमिक मॉडेलचं परत लिमिटेशन आहे. ओके, सो इट इज ऍप्लिकेबल टू ओनली, इट इज applicable to hydrogen atom or hydrogen like atom. हायड्रोजन or hydrogen like atom म्हणजेच काय, that is it should consist of only one electron, only one revolving electron. त्याच्यामध्ये ऑर्बिट मध्ये एकच इलेक्ट्रॉन असला पाहिजे, मल्टी इलेक्ट्रॉन नव्हे, ओनली वन इलेक्ट्रॉन. दॅट इज द इम्पॉर्टंट थिंग. आता हायड्रोजन लाईक ॲटमचे एक्झाम्पल मग सांगा. हायड्रोजन लाईक ॲटम एक्झाम्पल्स, फॉर एक्झाम्पल हायड्रोजन ॲटम तर आहेच, He+, बरोबर आहे ना, He+ म्हणायचं. He+ म्हणजे काय, हेलियम मध्ये 2 इलेक्ट्रॉन असतात, त्याच्यातला एक इलेक्ट्रॉन काढून टाका, इट विल बिकम हायड्रोजन लाईक ॲटम. किंवा Li2+, कारण लिथियम मध्ये एकूण 3 इलेक्ट्रॉन असतात, बरोबर. त्याच्यातला एक इलेक्ट्रॉन मी काढून 2 इलेक्ट्रॉन काढून टाकावे लागतील. 2 इलेक्ट्रॉन काढून टाकल्यावर त्याच्यावर काय होणार, 2 पॉझिटिव्ह चार्ज येणार आहे, 2+. बेरिलियम 3+, +3 किंवा 3+. दीज आर द हायड्रोजन. म्हणजे थोडक्यात एकच इलेक्ट्रॉन, प्रत्येक ॲटम मधले बाकीचे इलेक्ट्रॉन सगळे काढून टाकायचे आणि एक इलेक्ट्रॉन ठेवायचा, त्याला काय म्हणायचं, हायड्रोजन लाईक ॲटम. तर लक्षात घ्या, बोहर्स ॲटॉमिक मॉडेल इज ऍप्लिकेबल टू, सुरुवातीला लिमिटेशनच आपण चालू केलंय बेसिकली बघायला गेलं तर. लिमिटेशन ऑफ बोहर्स ॲटॉमिक मॉडेल काय आहे, इट इज ऍप्लिकेबल टू हायड्रोजन लाईक ॲटम ओनली, नॉट ऍप्लिकेबल टू मल्टी इलेक्ट्रॉन. मल्टी इलेक्ट्रॉन ॲटमला हा बोहर्स मॉडेल अप्लाय करू शकत नाही. आता बोहर्सच्या मॉडेलमध्ये काय केलंय, तर रुदरफोर्डचे जे लिमिटेशन्स होते रिगार्डिंग स्टॅबिलिटी अँड रिगार्डिंग इमिशन ऑफ लाईन स्पेक्ट्रम, बरोबर आहे ना. 2 प्रॉब्लेम काय आहेत, रिगार्डिंग स्टॅबिलिटी ऑफ ॲटम अँड रिगार्डिंग इमिशन ऑफ लाईन स्पेक्ट्रम. ओके, म्हणजे ऍक्च्युअली ॲटम्स काय करतात, गॅसचे ॲटम काय करतात, लाईन स्पेक्ट्रम इमिट करतात, आणि रुदरफोर्डचं मॉडेल काय सांगतं की ते कंटिन्युअस स्पेक्ट्रम इमिट करायला पाहिजे. तिथं प्रॉब्लेम होता. तर हे 2 प्रॉब्लेम जे आहेत ते इथं सॉल्व्ह केलेले आहेत बोहरच्या ॲटॉमिक मॉडेलमध्ये. तर बोहरचं ॲटॉमिक मॉडेल जे आहे ते 3 पॉस्ट्युलेटच्या स्वरूपात सांगितलेलं आहे. बोहरचं ॲटॉमिक मॉडेल जे आहे ते 3 पॉस्ट्युलेट मध्ये सांगितलेलं आहे. त्याच्यामध्ये फर्स्ट पॉस्ट्युलेट काय बघा, पॉस्ट्युलेट म्हणजे स्टेटमेंट्स. ओके, postulates in Bohr's atomic model. Postulates in Bohr's atomic model. There are 3 postulates. This point is for the board examination.
बोर्ड एक्झाम मध्ये विचारलं जाऊ शकतं. ओके, स्टेट अँड एक्सप्लेन बोहर्स पॉस्ट्युलेट्स. सो फर्स्ट पॉस्ट्युलेट काय आहे? फर्स्ट पॉस्ट्युलेट ऍक्च्युली रुदरफोर्डच्या मॉडेल मधला ऍज इट इज आहे. रुदरफोर्डनं जे सांगितलेलं आहे ते म्हणजे काय? इलेक्ट्रॉन रिव्हॉल्व राउंड न्यूक्लियस इन सर्क्युलर ऑर्बिट अँड नेसेसरी सेंट्रिपिटल फोर्स इज for circular motion necessary centripetal force is provided by electrostatic force of attraction between positively charged nucleus and negatively charged electron. Okay, so that is the first postulate. Electron revolve around nucleus. Electron revolve around nucleus Be3 plus, sorry, Be3 plus. Electron revolve around nucleus in circular orbit and necessary centripetal force. सर्क्युलर मोशन व्हायला एक फोर्स लागतो, त्याला आपण सेंट्रिपेटल फोर्स म्हणतो. नेसेसरी सेंट्रिपेटल फोर्स is provided by necessary centripetal force is provided by electrostatic force of attraction. Electrostatic force of attraction between electrostatic force of attraction between positively charged nucleus, positively charged nucleus and negatively charged electron. Okay, so that is the Bohr's first postulate. Any doubt? Very simple. Electron revolve around nucleus in circular orbit and necessary centripetal force is provided by electrostatic force of attraction between positively charged nucleus and negatively charged electron. आता या बोहर्स फर्स्ट पॉस्ट्युलेटचा फॉर्म्युला देखील आहे, तो फॉर्म्युला लिहिणं इथं आवश्यक आहे. ओके, सो बाय बोहर्स फर्स्ट पॉस्ट्युलेट काय येणार बघा. बाय बोहर्स फर्स्ट पॉस्ट्युलेट इथं काय मिळतं? सेंट्रिपेटल फोर्स, इथे एक फॉर्म्युला मिळणार आहे. सेंट्रिपेटल फोर्स इज इक्वल टू इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स ऑफ अट्रॅक्शन. Centripetal force is equal to electrostatic force of attraction. Correct? Centripetal force is equal to electrostatic force of attraction by the Bohr's first postulate. दोन्हीचे फॉर्म्युले लिहूया दोन्ही साइडला. सेंट्रिपेटल फोर्सचा फॉर्म्युला आठवतोय ना? mv square by r. This is the formula for centripetal force. mv square by r. mv square by r. किंवा ओमेगाच्या स्वरूपात एम ओमेगा स्क्वेअर आर असतो. तर mv स्क्वेअर बाय आर हा फॉर्म्युला झाला सेंट्रिपेटल फोर्सचा. आणि दोन चार्जेस मध्ये असणारा इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स ऑफ अट्रॅक्शन तो किती असणार आहे? 1/4 पाय एप्सिलॉन नॉट Q1 Q2 डिवायडेड बाय आर स्क्वेअर बाय कुलोम्स लॉ. Q1 Q2 हे दोन चार्जेस असतील तर त्यांच्यामध्ये इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स ऑफ अट्रॅक्शन किती असतो? 1/4 पाय एप्सिलॉन नॉट Q1 Q2 बाय आर स्क्वेअर. बरोबर आहे ना? आता Q1 Q2 फक्त मी रिप्लेस करतो. मला सांगा इथं Q1 आणि Q2 काय येतील? बरोबर आहे ना? इथं डायग्राम काढली तर सेंटरला न्यूक्लियस असणार आणि न्यूक्लियस भोवती एकच इलेक्ट्रॉन फिरत असणार आहे. बरोबर आहे ना? मग आता Q1 असणार आहे इलेक्ट्रॉनचा चार्ज ना. Q1 म्हणजे हे बघा दोन चार्जेस, एक म्हणजे न्यूक्लियस आणि म्हणजे इलेक्ट्रॉनला Q1 म्हणतो, म्हणजे एक पार्टिकल इलेक्ट्रॉन आणि दुसरा पार्टिकल म्हणजे न्यूक्लियस असणार. Q1 म्हणजे E येणार ना. आणि Q2 म्हणजे काय येणार? Q2 म्हणजे अरे चार्ज बघायला लागलोय आपण. Q2 म्हणजे Q1 म्हणजे इलेक्ट्रॉन येणार ना आणि Q2 म्हणजे काय येणार? नाही, मॅग्निट्यूड फक्त लिहायचे आहे. पॉझिटिव्ह निगेटिव्ह वगैरे काय लिहायचं नाही आपल्याला, फक्त मॅग्निट्यूड चार्ज लिहायचे आहे आपल्याला इथं. Q1 म्हणजे इलेक्ट्रॉन वरचा चार्ज दॅट इज E झाला आणि Q2 म्हणजे न्यूक्लियस वरचा चार्ज. न्यूक्लियस वरचा चार्ज किती लिहिणार आहे तुम्ही? ZE लिहिणार ना, ZE.
न्यूक्लियसवरचा चार्ज झेड इंटू ई. कारण तो हायड्रोजन ऍटम असेल तर फक्त ई येणार, कारण हायड्रोजन ऍटम मध्ये फक्त एक प्रोटॉन असतो, हे अगोदर लक्षात घ्या हायड्रोजन ऍटम मध्ये. पण तो हायड्रोजन लाईक ऍटम असेल, हायड्रोजन लाईक ऍटम म्हणजे हेलियम, लिथियम, बेरिलियम वगैरे जर असतील तर त्यांना काहीतरी ऍटॉमिक नंबर असणार, तेवढे प्रोटॉन न्यूक्लियसमध्ये असणार. जेवढे प्रोटॉन असतील तेवढे इंटू ई एवढा चार्ज न्यूक्लियसमध्ये असणार ना. लक्षात येत आहे? तर हे अगोदर बेसिक लक्षात ठेवा. एक चार्ज झाला इलेक्ट्रॉन, कारण इथं फोर्स ऑफ अट्रॅक्शन कुणाचा आहे? इलेक्ट्रॉन आणि न्यूक्लियस मधला. इलेक्ट्रॉन वरचा चार्ज ई लिहिला, न्यूक्लियस वरचा चार्ज हायड्रोजन असेल तर ई, कारण हायड्रोजनच्या न्यूक्लियसमध्ये फक्त एक प्रोटॉन असतो. हेलियम असेल तर 2, ओके, लिथियम असेल तर 3, बेरिलियम असेल तर 4. ओके, न्यूक्लियस मध्ये ऍटॉमिक नंबर झेड असेल तर काय होणार आहे? ऍटॉमिक नंबर झेड असेल तर न्यूक्लियस मध्ये चार्ज असणार आहे झेड ई. ओके, सो हायड्रोजन असेल तर न्यूक्लियस मध्ये पण ई, रिव्हॉल्विंग इलेक्ट्रॉनचा पण ई, म्हणजे Q1 पण ई, Q2 पण ई. हे कुणाला होणार? हायड्रोजनला फक्त. बाकीच्यांना Q1 ई होणार म्हणजे इलेक्ट्रॉनचा, आणि Q2 म्हणजे झेड ई होणार. And therefore mv square by r is equal to 1 by 4 pi epsilon naught, okay, z e square divided by r square. So this is the formula from Bohr's first postulate. Bohr's first postulate very simple आहे. त्याचा फॉर्म्युला लक्षात आला का बघा. झेड ऍटॉमिक नंबर लक्षात घ्या. झेड म्हणजे ऍटॉमिक नंबर. ऍटॉमिक नंबर म्हणजे नंबर ऑफ प्रोटॉन किंवा नंबर ऑफ इलेक्ट्रॉनची संख्या. मोस्टली झेड म्हणजे नंबर ऑफ प्रोटॉनची संख्याच आपण घेतो. ओके, सो न्यूक्लियसवर चार्ज असतो नेहमी झेड ई, हे अगोदर लक्षात घ्या. न्यूक्लियसवर चार्ज असतो झेड इंटू ई, झेड इंटू ई. ओके, सो दिस इज द बोहर्स फर्स्ट पॉस्ट्युलेट. नेक्स्ट बोहर्स सेकंड पॉस्ट्युलेट बघायचं आहे. आता बोहर्स फर्स्ट पॉस्ट्युलेट म्हणजे काय आहे? ऍक्च्युली ते रुदरफोर्डचंच पॉस्ट्युलेट आहे. ते काय बोहरनं तयार केलेलं नाहीये. रुदरफोर्डनंच अगोदर सांगितलेलं आहे की इलेक्ट्रॉन सर्क्युलर ऑर्बिटमध्ये फिरतो आणि सेंट्रिपिटल फोर्स तिथं इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स असतं. हा, तर mv स्क्वेअर बाय आर म्हणजे सर्क्युलर ऑर्बिटमध्ये फिरणाऱ्या पार्टिकलचा मास. म्हणजे हे सगळ्या गोष्टी लक्षात ठेवा याच्यामध्ये. पुन्हा एकदा, m म्हणजे मास ऑफ द इलेक्ट्रॉन, v म्हणजे स्पीड ऑफ इलेक्ट्रॉन, r म्हणजे रेडियस ऑफ ऑर्बिट. या पण गोष्टी व्यवस्थित लक्षात ठेवा. m म्हणजे इलेक्ट्रॉनचा मास आहे, ते न्यूक्लियसचा मास नव्हे. सर्क्युलर मोशन मध्ये कोण आहे? इलेक्ट्रॉन, त्याचं मास. ओके, सो हिअर m इज द मास ऑफ द इलेक्ट्रॉन, r इज द रेडियस ऑफ ऑर्बिट, v म्हणजे स्पीड ऑफ द इलेक्ट्रॉन. इथं न्यूक्लियसच्या कुठल्याही मासचा वगैरे काय संबंध येत नाही. आर कॅन्सल होणार आहे, पण आता कॅन्सल नाही करायचं, नंतर कॅन्सल करूया आपण. आर कॅन्सल होऊ शकते पण आता नाही कॅन्सल करायचं ते. कारण दोन्ही रेडियसच आहे. ठीक आहे, त्याच्यानंतर बोहर्स सेकंड पॉस्ट्युलेट. Bohr's second postulate. आता Bohr's second postulate is related to the stability of atom. Atomच्या स्टॅबिलिटीशी रिलेटेड आहे Bohr's second postulate. आता Bohr's second postulate काय लक्षात घ्या? इलेक्ट्रॉन रिव्हॉल्व्स विदाउट रेडिएटिंग एनर्जी. म्हणजे Bohrच्या सेकंड पॉस्ट्युलेट मध्ये काय सांगितलंय बघा, इलेक्ट्रॉन जो आहे तो जरी ऍक्सेलरेटेड मोशन मध्ये असला तरी देखील ठराविक ऑर्बिटमध्ये रिव्हॉल्व्ह होत असताना तो एनर्जी रेडिएट करतच नाही. त्याला स्टेबल ऑर्बिट असं म्हणलं जातं. स्टेबल ऑर्बिट. ठीक आहे, काही ठराविक ऑर्बिटमध्ये रिव्हॉल्व्ह होत असताना तो एनर्जी रेडिएट करत नाही, आणि त्याच्यामुळे एनर्जी रेडिएट करत नसल्यामुळं त्याची रेडियस कमी व्हायचा काही संबंध येत नाही. परंतु त्या ठराविक रेडियस ठरलेल्या आहेत, ठराविक ऑर्बिटच्या रेडियस आहेत त्याच्या मधल्या कुठल्या तरी ऑर्बिटमध्ये इलेक्ट्रॉन असेल, ओके, तिथं मात्र काय होणार? तो एनर्जी रेडिएट करून काय करणार? आतल्या ऑर्बिटमध्ये येऊन थांबणार. आता कुठल्या ऑर्बिटमध्ये रिव्हॉल्व्ह होत असताना एनर्जी रेडिएट करत नाही, हे बोहरच्या सेकंड पॉस्ट्युलेट मध्ये सांगितलेलं आहे. ओके, तर सेकंड पॉस्ट्युलेट काय बघा, इलेक्ट्रॉन रिव्हॉल्व्स विदाउट रेडिएटिंग एनर्जी, विदाउट रेडिएटिंग एनर्जी
in those circular orbits electron revolves without radiating energy in those circular orbits in which angular momentum of electron is multiple integral of h by 2 pi. Multiple integral of h by 2 pi, h being Planck's constant. H being Planck's constant. So that is the Bohr's second postulate. Okay. So electron energy कधी रेडिएट करत नाही. तर इलेक्ट्रॉन एनर्जी रेडिएट करत नाही जेव्हा तो अशाच सर्क्युलर ऑर्बिट मध्ये फिरत असतो की ज्या सर्क्युलर ऑर्बिट मध्ये अँग्युलर मोमेंटम ऑफ इलेक्ट्रॉन काय असतं, मल्टिपल इंटेग्रल ऑफ h by 2 pi असतं, वेअर h इज अ प्लँक्स कॉन्स्टंट. ओके. इलेक्ट्रॉन रिव्हॉल्व्स विदाउट रेडिएटिंग एनर्जी इन दोज म्हणजे अशा काही ठराविक ऑर्बिट आहेत त्या न्यूक्लियस भोवती की ज्या ऑर्बिट मध्ये फिरत असताना इलेक्ट्रॉन अजिबात एनर्जी रेडिएट करत नाही आणि एनर्जी रेडिएट करत नसल्यामुळं त्याची एनर्जी कमी व्हायचा काय संबंध येत नाही आणि एनर्जी कमी व्हायचा काय संबंध येत नसल्यामुळे रेडियस कमी होणार नाही आणि तो स्टेबल राहणार. म्हणजे ऍटमची स्टेबिलिटी जी आहे ती कधी का असते हे काय केलेलं आहे, बोहरच्या सेकंड पॉस्ट्युलेट मध्ये थोडक्यात एक्सप्लेन केलेलं आहे. म्हणजे रुदरफोर्डचं जे स्टॅबिलिटी ऑफ ऍटम जे आहे ते बोहरच्या सेकंड पॉस्ट्युलेट मध्ये एक्सप्लेन केलेले आहे बोहरनं. सो लक्षात घ्या, स्टेटमेंट व्हेरी सिंपल आहे. इलेक्ट्रॉन रिव्हॉल्व्स विदाउट रेडिएटिंग एनर्जी इन दोज सर्क्युलर ऑर्बिट्स. अशाच ऑर्बिटमध्ये एनर्जी रेडिएट न करता रिव्हॉल्व होऊ शकतो की ज्या ऑर्बिटमध्ये काय असतं, अँग्युलर मोमेंटम ऑफ इलेक्ट्रॉन काय असेल, मल्टिपल इंटेग्रल ऑफ h by 2 pi असेल. ओके. सो देअरफॉर बोहरच्या सेकंड पॉस्ट्युलेटचं इक्वेशन काय येणार बघा, अँग्युलर मोमेंटम इज इक्वल टू मल्टिपल इंटेग्रल म्हणजे n टाइम्स 2 h by 2 pi म्हणजे h by 2 pi च्या पटीत जर अँग्युलर मोमेंटम असेल, बघा पुन्हा एकदा, h by 2 pi च्या पटीत जर अँग्युलर मोमेंटम असेल तर इलेक्ट्रॉन आहे तिथं आहे तसाच फिरत राहतो. म्हणजे रेडियस कमी जास्त होत नाही, एनर्जी रेडिएट करत नाही. म्हणजे पर्टिक्युलरली या अँग्युलर मोमेंटमनं फिरत असताना तो एनर्जी रेडिएट करत नाही. ओके. nh by 2 pi. आता अँग्युलर मोमेंटम म्हणजे काय, लिनियर मोमेंटम इंटू रेडियस. अँग्युलर मोमेंटम बघा, लिनियर मोमेंटम इंटू रेडियस असतं. लिनियर मोमेंटम म्हणजे mv, बरोबर आहे ना. लिनियर मोमेंटम म्हणजे मास इंटू लिनियर व्हेलॉसिटी ना. मास इंटू लिनियर व्हेलॉसिटी म्हणजे लिनियर मोमेंटम आणि लिनियर मोमेंटम इंटू रेडियस म्हणजे अँग्युलर मोमेंटम असतं. सो mvr इज इक्वल टू nh by 2 pi. सो दिस इज द फॉर्म्युला फॉर बोहर्स सेकंड पॉस्ट्युलेट. बघा पुन्हा एकदा स्टेटमेंट बघा, इलेक्ट्रॉन रिव्हॉल्व्स विदाउट रेडिएटिंग एनर्जी in those circular orbit in which angular momentum of electron is multiple integral of h by 2 pi, where h being the Planck's constant. h ची व्हॅल्यू तुम्हाला पाठ पाहिजे. h ची व्हॅल्यू किती असते, 6.63 into 10 raised to minus 34 जूल सेकंड. 6.63 into 10 raised to minus 34 जूल सेकंड. ठीक आहे. याच्यावरून कुठल्याही इलेक्ट्रॉनचा आपण अँग्युलर मोमेंटम काढू शकतो. म्हणजे फर्स्ट ऑर्बिटमध्ये रिव्हॉल्व होत असेल तर अँग्युलर मोमेंटम काय असणार, h by 2 pi. ओके. 2 pi ची व्हॅल्यू किती असते माहिती आहे ना, 6.28. 6.28 म्हणजे अप्रॉक्सिमेटली व्हॅल्यू सांगायची झाली, फर्स्ट ऑर्बिटमध्ये रिव्हॉल्व होत असताना अप्रॉक्सिमेटली किती येणार बघा, 6.63 into 10 raised to minus 34 divided by 6.28. सो अप्रॉक्सिमेटली 1 point something into 10 raised to minus 34 हे अँग्युलर मोमेंटम फर्स्ट ऑर्बिटमध्ये. सेकंड ऑर्बिटमध्ये 2h by 2 pi, थर्ड ऑर्बिटमध्ये 3h by 3 pi, फोर्थ ऑर्बिटमध्ये अँग्युलर मोमेंटम किती असणार, 3h by 3 pi. सो दिस इज द बोहर्स सेकंड पॉस्ट्युलेट. ओके. लक्षात आलं. सेकंड पॉस्ट्युलेट मध्ये कुणाला काय डाऊट आहे का, बोला. हा, आता बोहर्स थर्ड पॉस्ट्युलेट काय आहे,
बोहर्स थर्ड पॉस्ट्युलेट. आता सेकंड पॉस्ट्युलेट मध्ये काय सांगितलंय, इलेक्ट्रॉन रिव्हॉल्व्ह होत असताना इलेक्ट्रॉन कधी एनर्जी रेडिएट करत नाही हे सांगितलंय. थर्ड पॉस्ट्युलेट मध्ये इलेक्ट्रॉन एनर्जी कधी रेडिएट करतो हे सांगितलंय. करतो, कधी रेडिएट करतो, कारण तर लाईन स्पेक्ट्रम इमिट करतोय म्हणजे त्यानं एनर्जी रेडिएट करत असला पाहिजे ना, बरोबर. पहिली गोष्ट म्हणजे ऍटम हा स्टेबल असला पाहिजे, म्हणजे इलेक्ट्रॉन पर्टिक्युलर ऑर्बिटमध्ये रिव्हॉल्व्ह होत असला पाहिजे. पर्टिक्युलर ऑर्बिटमध्ये कुठल्या ऑर्बिटमध्ये रिव्हॉल्व्ह होतो हे सेकंड पॉस्ट्युलेट मध्ये सांगितलंय. त्याचबरोबर ऍटम जे आहे ते लाईन स्पेक्ट्रम इमिट करतात. लाईन स्पेक्ट्रम इमिट करतात म्हणजे इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशन इमिट करतात. इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशन इमिट करतात म्हणजे एनर्जी त्यांनी रेडिएट केली पाहिजे. तर एनर्जी कधी रेडिएट करतात, ओके, हे थर्ड पॉस्ट्युलेट मध्ये सांगितलेलं आहे. ओके, सो थर्ड पॉस्ट्युलेट काय बघा, इलेक्ट्रॉन रेडिएट एनर्जी ओनली व्हेन इट जम्प्स फ्रॉम द आउटर ऑर्बिट टू इनर ऑर्बिट. आता आपल्याला हे माहिती आहे की इलेक्ट्रॉन काही स्टेबल ऑर्बिटमध्ये, ठराविक ऑर्बिटमध्ये फिरत असतो, बरोबर आहे ना. आणि ऑर्बिट ज्यावेळी आउटर ऑर्बिट मधून इनर ऑर्बिटमध्ये जम्प करणार ना, त्याच वेळी काय करणार, तो एनर्जी इमिट करणार आहे. दॅट इज द बोहर्स थर्ड पॉस्ट्युलेट. म्हणजे आता बोहरच्या थर्ड पॉस्ट्युलेट मध्ये एकूण 3 स्टेटमेंट आहेत. एकूण 3 स्टेटमेंट लक्षात घ्या. तिन्ही स्टेटमेंट व्यवस्थित लिहायचे आहेत, ऐकायचे आहेत. एनर्जी कधी रेडिएट करतो, एनर्जी किती रेडिएट करतो आणि एनर्जी कुठल्या फॉर्म मध्ये रेडिएट करतो, हे 3 स्टेटमेंट व्यवस्थित लिहिले की दॅट इज द बोहर्स थर्ड पॉस्ट्युलेट. इलेक्ट्रॉन कधी एनर्जी रेडिएट करतो, इलेक्ट्रॉन रेडिएट्स एनर्जी, रेडिएट करणं म्हणजे बाहेर टाकणं, ओके, रेडिएट्स एनर्जी ओनली व्हेन इट jumps from outer orbit to inner orbit. Okay, so that is the first statement in Bohr's third postulate. Electron radiates energy only when it jumps from outer orbit to inner orbit. ज्यावेळी बाहेरच्या ऑर्बिट मधून आतल्या ऑर्बिट मध्ये जम्प करणार त्याच वेळी तो फक्त एनर्जी रेडिएट करणार, अदरवाइज एनर्जी रेडिएट करत नाही, लक्षात घ्या. ओके, इलेक्ट्रॉन रेडिएट एनर्जी ओनली व्हेन इट जम्प्स फ्रॉम आउटर ऑर्बिट टू इनर ऑर्बिट. त्याच्यानंतर सेकंड याच्यातलं स्टेटमेंट काय आहे, एनर्जी रेडिएटेड इज ऑलवेज इक्वल टू डिफरन्स ऑफ एनर्जीज ऑफ इलेक्ट्रॉन इन टू ऑर्बिट. हे बघा, बाहेरच्या ऑर्बिटमध्ये एनर्जी जास्त असते, आतल्या ऑर्बिटमध्ये एनर्जी कमी असते. आणि किती एनर्जी इमिट करणार आहे, बाहेरच्या ऑर्बिट मधली एनर्जी आणि आतल्या ऑर्बिट मधली एनर्जी यांच्या डिफरन्स एवढी, बरोबर जो डिफरन्स असेल ना तेवढीच एनर्जी फक्त इमिट करणार. आणि तेवढीच एनर्जी इमिट करणार म्हणजे पर्टिक्युलर तेवढीच वेव्हलेंथ किंवा तेवढीच फ्रिक्वेन्सी इमिट होणार. आणि ते पर्टिक्युलरली तेवढीच फ्रिक्वेन्सी इमिट होणार म्हणजे एकच वेव्हलेंथ क्रिएट होणार. ओके, म्हणजे अशा नंबर ऑफ आता वेव्हज इमिट होणार नाहीयेत, फक्त पर्टिक्युलर एनर्जीच्या वेव्हज फक्त बाहेर पडणार. कारण एनर्जी तर प्रत्येक ऑर्बिटची ठरलेली असणार आहे, ठराविक एनर्जी. मग जम्पिंग केल्यानंतर एक पर्टिक्युलर व्हॅल्यू ऑफ एनर्जीज बाहेर पडणार, सगळ्या व्हॅल्यू ऑफ एनर्जी बाहेर पडणार नाहीत, लक्षात घ्या. ऑल पॉसिबल व्हॅल्यूज ऑफ एनर्जी बाहेर पडणार नाहीत. आणि म्हणून आता लाईन स्पेक्ट्रम तयार होणार, लक्षात येते का बघा. लाईन स्पेक्ट्रम म्हणजे पर्टिक्युलर वेव्हलेंथ इमिट व्हायला पाहिजेत. पर्टिक्युलर वेव्हलेंथ इमिट व्हायला, सगळ्या वेव्हलेंथ नव्हे, पर्टिक्युलर वेव्हलेंथ म्हणजे ठराविक एनर्जीज फक्त बाहेर पडायला पाहिजे. आणि ठराविक एनर्जी कधी बाहेर पडणार, ज्यावेळी इलेक्ट्रॉन आउटर ऑर्बिट मधून इनर ऑर्बिट मध्ये जम्प करणार. आधीमध्ये ऑर्बिटच नाहीत ना. हे बघा, इलेक्ट्रॉन रेडिएट्स एनर्जी ओनली व्हेन इट जम्प्स फ्रॉम आउटर ऑर्बिट टू इनर ऑर्बिट. ओके, एनर्जी रेडिएटेड इज इक्वल टू एनर्जी रेडिएटेड is equal to energy radiated is equal to difference of energies of electrons, difference of energies of electron in two orbits. बघा, म्हणजे फॉर एक्झाम्पल आउटर ऑर्बिट मध्ये एनर्जी समजा एक 15 असेल, इनर ऑर्बिट मध्ये समजा 13 असेल, तर 15 - 13 म्हणजे किती येणार आहे, 2 एवढी एनर्जी तो काय करणार आहे, इमिट करणार आहे.
कारण ज्या त्या ऑर्बिट मधली जी काय एनर्जी असेल तेवढीच एनर्जी इलेक्ट्रॉनला पजेस करता येते, त्याच्यापेक्षा जास्त एनर्जी पजेस करता येत नाही. बाहेरच्या ऑर्बिटमध्ये जाऊन फिरायचं झालं तर त्या ऑर्बिट एवढी एनर्जी इलेक्ट्रॉनकडे पाहिजे. आतल्या ऑर्बिटमध्ये येऊन फिरायचं झालं तर बरोबर त्या ऑर्बिटमध्ये जेवढी एनर्जी असते ना, कारण एनर्जीची व्हॅल्यू ऑर्बिटवर ठरते. प्रत्येक ऑर्बिटला एक ठराविक एनर्जी ठरलेली आहे. त्या ऑर्बिटमध्ये इलेक्ट्रॉनला येऊन फिरायचं असेल तर तेवढीच एनर्जी त्याला पजेस करावी लागते, त्याच्यापेक्षा जास्त किंवा कमी असून चालत नाही. अदरवाईज तो इलेक्ट्रॉन त्या ऑर्बिटमध्ये राहू शकत नाही. बाहेरच्या ऑर्बिटमध्ये एनर्जी जास्त, आतल्या ऑर्बिटमध्ये एनर्जी कमी. बाहेरच्या ऑर्बिटमधून आतल्या ऑर्बिटमध्ये येऊन फिरायचं म्हणजे एनर्जी त्याला कमी करावी लागेल. कमी करावी लागेल म्हणजे काय करावं लागेल, एनर्जी त्याला बाहेर टाकावी लागेल. ओके, आणि किती एनर्जी बरोबर बाहेर टाकणार तो, बाहेरच्या ऑर्बिट मधली एनर्जी मायनस आतल्या ऑर्बिट मधली एनर्जी, बरोबर एवढीच एनर्जी काय करणार तो बाहेर टाकणार. सो एनर्जी रेडिएटेड इज इक्वल टू डिफरन्स ऑफ एनर्जीज ऑफ इलेक्ट्रॉन इन टू ऑर्बिट्स. ओके, अँड लास्ट स्टेटमेंट, this energy is radiated, this energy is radiated in the form of photons. ओके, ही एनर्जी जी आहे ती फोटॉन्स एनर्जी पॅकेटच्या स्वरूपात बाहेर टाकले जाणार. म्हणजे एक जंप इलेक्ट्रॉनला केलं की जेवढा डिफरन्स ऑफ एनर्जी असणार तेवढ्या एनर्जीचा एक एनर्जी पॅकेट तयार होणार, म्हणजे त्याला काय म्हणतो आपण, फोटॉन. तो फोटॉन बाहेर पडणार. सो असे हे बोहरच्या थर्ड पॉस्ट्युलेटचे 3 स्टेटमेंट आहेत. एनर्जी, इलेक्ट्रॉन रेडिएट्स एनर्जी ओनली व्हेन इट जम्प्स फ्रॉम आउटर ऑर्बिट टू इनर ऑर्बिट. एनर्जी रेडिएटेड इज इक्वल टू डिफरन्स ऑफ एनर्जीज ऑफ इलेक्ट्रॉन इन 2 ऑर्बिट्स, and this energy is emitted in the form of small packets of energy, photons. फोटॉनच्या स्वरूपात काय केलं जाते, एनर्जी ही बाहेर पडते. हे बोहरचं थर्ड पॉस्ट्युलेट आहे. आता बोहरच्या थर्ड पॉस्ट्युलेटचं इक्वेशन काय येणार आहे, लेट En is equal to energy in outer orbit. म्हणजे इलेक्ट्रॉन आउटर ऑर्बिट मध्ये फिरत असताना त्याची एनर्जी सपोज En आहे. En म्हणजे नेक्स्ट असं पण म्हणतो. En म्हणजे एनर्जी इन नेक्स्ट ऑर्बिट किंवा आउटर ऑर्बिट. Ep म्हणजे प्रिव्हियस. ओके, एनर्जी इन प्रिव्हियस ऑर्बिट. प्रिव्हियस म्हणजे इनर ऑर्बिट. ओके, En आणि Ep हे 2 सिम्बॉल आहेत. En म्हणजे आउटर ऑर्बिट मधली एनर्जी, Ep म्हणजे इनर ऑर्बिट मधली एनर्जी. ओके, तर आता ज्यावेळी इलेक्ट्रॉन जंप करणार, when electron jumps, इलेक्ट्रॉन जंप करणार त्यावेळी काय होणार आहे, अकॉर्डिंग टू बोहर्स थर्ड पॉस्ट्युलेट, एनर्जी ऑफ फोटॉन इज इक्वल टू En मायनस Ep येणार. कारण बाहेरच्या ऑर्बिट मधली एनर्जी मायनस आतल्या ऑर्बिट मधली जी एनर्जी असणार आहे, ओके, तेवढी एनर्जी इथं बाहेर पडणार आहे आणि ती फोटॉनच्या स्वरूपात बाहेर पडणार आहे. आणि एनर्जी ऑफ फोटॉनचा फॉर्म्युला माहिती आहे ना, hν. एनर्जी ऑफ फोटॉन इज गिवन बाय फॉर्म्युला hν. सो hν इज इक्वल टू En मायनस Ep. सो दिस इज द फॉर्म्युला फॉर बोहर्स थर्ड पॉस्ट्युलेट. असे 3 फॉर्म्युले आहेत, बोहर्स फर्स्ट पॉस्ट्युलेट, सेकंड पॉस्ट्युलेट, थर्ड पॉस्ट्युलेट. ओके, तिन्ही फॉर्म्युले आवश्यक आहेत कारण पुढच्या डेरिव्हेशनसाठी आपल्याला तिन्ही फॉर्म्युले हे लागणार आहेत. बाय बोहर्स फर्स्ट पॉस्ट्युलेट फॉर्म्युला काय येतो, mv² by r is equal to 1/4 pi epsilon naught Ze² by r². mv² by r is equal to 1/4 pi epsilon naught Ze² by r². This is the formula from Bohr's first postulate. From second postulate formula काय येणार आहे, mvr is equal to nh by 2 pi. mvr is equal to nh by 2 pi. हे जरा पाठ करून ठेवावं लागेल. mvr is equal to nh by 2 pi. And by Bohr's third postulate, hν is equal to En minus Ep. बोहर्स थर्ड पॉस्ट्युलेट काय सांगतं फॉर्म्युला, hν म्हणजे एनर्जी ऑफ फोटॉन, En मायनस Ep. याच्यामध्ये H म्हणजे काय, पुन्हा एकदा, H इज द प्लँक्स कॉन्स्टंट आणि न्यू म्हणजे काय, फ्रिक्वेन्सी ऑफ इमिटेड रेडिएशन. फ्रिक्वेन्सी ऑफ इमिटेड रेडिएशन. फ्रिक्वेन्सी ऑफ इमिटेड रेडिएशन. फ्रिक्वेन्सी ऑफ इमिटेड रेडिएशन. आता या फॉर्म्युल्यावरून देखील क्लिअर होतंय की पर्टिक्युलर वेव्हलेंथच काय इमिट होतात. कारण En आणि Ep च्या काही ठराविक व्हॅल्यूज आहेत. प्रत्येक ऑर्बिटला
प्रत्येक ऑर्बिटची फिक्स्ड एनर्जीची व्हॅल्यू असते, म्हणजे EN आणि EPच्या व्हॅल्यू ठराविकच आहेत. ओके, त्याच्यामुळे EN मायनस EPच्या काही ठराविक व्हॅल्यूज येणार, सगळ्या व्हॅल्यू येत नाहीत EN आणि EPच्या, आणि त्याच्यामुळं इमिटेड रेडिएशनच्या फ्रिक्वेन्सी काही ठराविकच येणार, आणि त्याच्यामुळे काय होणार आहे, लाईन स्पेक्ट्रम इमिट होणार, कंटिन्युअस स्पेक्ट्रम इमिट होणार नाही. म्हणजे बोहरचं थर्ड पॉस्ट्युलेट जे आहे ते काय करतं, रुदरफोर्डच्या मॉडेलमधलं जे सेकंड ड्रॉबॅक आहे ते इलिमिनेट करतं. ओके, पुन्हा एकदा सांगतोय, बोहरच्या थर्ड पॉस्ट्युलेट नुसार hν इज इक्वल टू EN मायनस EP. EN आणि EPच्या काही ठराविकच व्हॅल्यू आहेत, सगळ्या व्हॅल्यू येत नाहीत इथं. एक ऍटम घेतला तर फर्स्ट ऑर्बिटची एनर्जी, सेकंड ऑर्बिटची एनर्जी, थर्ड ऑर्बिटची एनर्जी यांच्या एनर्जीच्या व्हॅल्यू ठरलेल्या आहेत, ती एकच व्हॅल्यू असते, ती कधी व्हॅरी होत नाही. त्याच्यामुळे EN मायनस EPच्या काही ठराविक व्हॅल्यूच येतात, सगळ्या पॉसिबल व्हॅल्यू येऊ शकत नाहीत. EN मायनस EPच्या काही लिमिटेड जर व्हॅल्यू येत असतील तर न्यूच्या देखील, कारण H इज अ कॉन्स्टंट फ्रिक्वेन्सी, म्हणजे इमिटेड रेडिएशनच्या काही ठराविक व्हॅल्यूच येणार. म्हणजे अशा प्रकारे ऍटम काय करतो, फक्त ठराविक फ्रिक्वेन्सीचे रेडिएशनच फक्त इमिट करू शकतो, सगळ्या फ्रिक्वेन्सीचे रेडिएशन इमिट करू शकत नाही, आणि त्याच्यामुळे फक्त काय होतो, लाईन स्पेक्ट्रम तयार होतो, कारण एक लाईन फक्त एक वेव्हलेंथ इमिट करते. सो दिस इज ऑल फॉर टुडेज लेक्चर ऑफ द फिजिक्स. बाकीचा पार्ट, पुढचा पार्ट खूप इम्पॉर्टंट आहे, त्याच्यामुळे पुढचं लेक्चर कृपया व्यवस्थित बघायचं आहे. ओके, ते रिपीट करायचं आहे, कारण त्याच्यामध्ये मेन्स, नीट, जेईचा जो मेन्स किंवा नीट किंवा याचा सीईटीचा जो पार्ट आहे तो जास्त आहे, लक्षात घ्या. हा मॅक्सिमम आता जो बघितला तो थेरीचा पार्ट आहे. ओके, पुढचा पार्ट खूप इम्पॉर्टंट आहे, त्याच्यामुळे पुढचा पार्ट अजिबात चुकवायचा नाही. आजपर्यंत जे झालेलं आहे ते युट्यूबवर पुन्हा एकदा जरा काय करा, स्पीड वाढवून फास्ट स्पीड मध्ये काय करा, पुन्हा एकदा रिपीट 1-2 वेळा बघा, म्हणजे पुढचा पार्ट खूप इझी जाईल तुम्हाला. हा टॉपिक खूप इंटरेस्टिंग आहे आणि खूप इझी देखील आहे, याच्यावरचे क्वेश्चन मोस्टली सगळे सुटतात, त्याच्यामुळे हे टॉपिक जे आहे ते व्यवस्थित प्रिपेअर करा.